नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील भूगोल या विषयाचे प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि ह्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भरती आणि ओहोटी। या अगोदर जे आपण प्रकरण क्रमांक 2 अभ्यासलेलं आहे आणि यामध्ये चंद्राविषयी बहुतांशी माहिती पाहिलेली आहे आणि चंद्र आणि पृथ्वीच्या वातावरणाचा आणि या गुरुत्वीय आकर्षणाचा काय परिणाम होतो हा परिणाम आपल्याला या ठिकाणी प्रकरण क्रमांक 3 मध्ये अभ्यासायचा आहे। तर चला आता आपण काय करूया, या नवीन प्रकरणाला सुरुवात करूया। आता इथे सुरुवातीला आपण काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत। आता उदाहरणार्थ समुद्र किनारे, बहुतांशी समुद्र किनारे राहणाऱ्या लोकांना भरती आणि ओहोटी ह्या गोष्टी काही नवीन नाही आहेत। ह्या नियमित होणाऱ्या घटना आहेत। दिवसातून 2 वेळेस भरती आणि ओहोटीची प्रक्रिया होते आणि ह्या भरती आणि ओहोटीच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की एकाच ठिकाणी काही कालावधीसाठी समुद्राचं पाणी हे त्याच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतर पाठीमागे गेलेलं पाहायला मिळतं, तर काही कालावधीनंतर ते पुन्हा त्याच्या पूर्ववत जागेवर आलेलं पाहायला मिळतं, म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या एकदम लगत आलेलं पाहायला मिळतं। आणि ह्या ज्या दोन्ही गोष्टी दिवसभरामध्ये घडून येतात, या दोन्ही गोष्टींना म्हणजे 24 तासामध्ये घडतात, या दोन्ही गोष्टींना भरती आणि ओहोटी असं प्रामुख्याने म्हटलं जातं। तर या संदर्भामध्ये आता आपण या ठिकाणी विशेषतः माहिती पाहणार आहोत की ह्या गोष्टी दिसायला एकदम साध्या आणि एकदम म्हणजे स्वाभाविक आहेत। लोकांना त्याबद्दल फारसं काही वाटत नाही, म्हणजे समुद्र किनारी लोकांना या संदर्भात विशेष काही बाब वाटत नाही। तर या संदर्भातलं जे शास्त्र शुद्ध पद्धतीने या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आजच्या या प्रकरणामध्ये करायचा आहे। तर आपण सुरुवात करूया। अपवाद वगळता सर्व समुद्रकिनारी भरती आणि ओहोटी ही नियमित येत असते आणि ही एक नैसर्गिक घटना आहे। मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ही नियमित घडणारी घटना आहे आणि ही एक नैसर्गिक घटना आहे। या मागचं शास्त्र आपल्याला इथे पाहायचं आहे। काय शास्त्र आहे तर ते आपण समजून घेऊया। दररोज आणि नियमित होणाऱ्या हालचाल, पाण्याच्या पातळीमध्ये होणारे बदल या ठिकाणी पाहायचे आहेत आणि या बदलामध्ये भरती आणि ओहोटीची जी प्रक्रिया आहे ही तब्बल 12 तास आणि 25 मिनिटांनी नियमितपणे होत असते। या क्रियेचा थेट जो संपर्क आहे किंवा संबंध जो आहे, थेट संबंध सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या तिघांशी आहे। म्हणजे पृथ्वीमध्ये असणारी गुरुत्वीय शक्ती, चंद्रामध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सूर्यामध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती या तिघांशी या भरती आणि ओहोटीचा अप्रत्यक्षरित्या संबंध आहे। आता तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो की सूर्यामध्ये कशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, की गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणूनच परिवर्तनाचा म्हणजे पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या सभोवताली लंब वर्तुळाकृती परिभ्रमण करते। तशाच पद्धतीने एक पृथ्वीची सुद्धा स्वतःची एक गुरुत्वीय शक्ती आहे आणि ह्याच गुरुत्वीय शक्ती कारणाने चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सभोवताली परिभ्रमण करतो आणि अशाच पद्धतीने चंद्राला सुद्धा स्वतःची एक गुरुत्वीय शक्ती आहे आणि त्याची गुरुत्वीय शक्तीचाच परिणाम काय होतो, पृथ्वीवर असणाऱ्या काही भौगोलिक घटनांवर होतो आणि त्यातीलच 2 भौगोलिक घटना आहेत। पहिली म्हणजे भरती आणि दुसरी म्हणजे ओहोटी आणि या संदर्भातली माहिती आपल्याला इथे पाहायची आहे। यासाठी आपल्या समोर काही प्रयोग त्यांनी सांगितलेले की आहे की हे प्रयोग तुम्ही करून पहा, तुम्हाला यामध्ये काय जाणवतं। तर आपण हे प्रयोग सुरुवातीला करून पाहूया किंवा समजून घेऊया। आता या ठिकाणी करून पाहणं शक्य नाही आहे, परंतु समजून घेऊया। पहिला प्रयोग आहे, वहीवर खडू ठेवून तो जोरात डावीकडून उजवीकडे फिरवायचा आहे। म्हणजे खडू आता समजा हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकावर जर समजा असा पेन ठेवला आणि हा पेन जर अशा पद्धतीने फिरवला तर तो लवकर जागा बदलत नाही। मी एकदम हळू फिरवलेला आहे, तुम्ही एकदम जोरामध्ये जर फिरवला तर तो स्वतःची जागा सोडणार नाही, तो जागेवरच राहील किंवा थोडासा हालचाल करेल पण तो खाली पडणार नाही। का? या संदर्भातली माहिती आपल्याला पुढे पाहायची आहे। यानंतर दुसरा आहे, डब्यातील पाणी घेऊन डब्याला गरगर फिरवा। म्हणजे ज्या डब्याला वर कडी आहे आणि त्या कडी असणाऱ्या डब्यामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरून घ्या आणि त्या डब्याला अशा पद्धतीने गोल 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 फिरवा। असं गोल फिरवल्यानंतर वर गेल्यानंतर ते पाणी खाली सांडणार नाही, ते तसंच डब्यामध्ये असणार आहे। का असणार आहे, याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे तर तेही आपल्याला इथे पाहायचं आहे की नेमकं ही गोष्ट का घडते। याच पद्धतीने
मिक्सरमध्ये मिक्सरचं जे भांडं असतं, या भांड्यामध्ये समजा पाणी जर टाकलं आणि हे जर पाणी टाकल्यानंतर तुम्ही जर मिक्सर चालू केलं तर काय सगळं सगळं पाणी उडून बाहेर येतं का? तर नाही. सुरुवातीला काही थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी बाहेर आलेलं आपलं जाणवतं जर जास्त असेल तर, पण नंतर मात्र त्याच्यामध्ये असणारं पाणी हे जोरजोरात त्याच्यामध्ये गोल गोल फिरतं, परंतु ते सगळेचं सगळं उडून बाहेर येत नाही. प्रत्यक्षात त्याच्यामध्ये किती जास्त पावरने ती फिरण्याची प्रक्रिया होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय होते, पाणी गरगर फिरते पण पाणी उडून त्या भांड्याच्या बाहेर येत नाही. पुढे पुढे प्रश्न काय आहे? गोफण आणि पंखा. गोफणीमध्ये आपण दगड ठेवतो आणि जोरजोरामध्ये फिरवतो आणि जोरजोरामध्ये फिरवल्यानंतर गोफणीची एक दोर सोडून देतो आणि नंतर तो एकदम दूरवर जाऊन पडतो, परंतु जोपर्यंत त्याला आधार आहे तोपर्यंत तो काय होतो, त्याच ठिकाणी गोफणीमध्ये राहतो, गोफणीवरून खाली पडत नाही. पुढचा मुद्दा, पाणी पेल्यामध्ये घेऊन ते फिरवा. आता उदाहरणार्थ एखादा ग्लास घेतला, या ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि ते जर असं असं फिरवलं तर पाणी त्याच्यामध्ये गोल गोल फिरतं पण त्याच्यातून बाहेर उडून येत नाही, ते त्याच्यामध्येच राहतं. या मागचंही कारण काय आहे? आपण जागा बदलवतोय, ते गोल गोल फिरतंय, मग त्याच्यामध्ये काही शक्ती निर्माण होत असेल किंवा कोणती शक्ती निर्माण होते जेणेकरून ते बाहेर यायला पाहिजे पण येत नाही, त्याचाही आपण आता अभ्यास इथे करणार आहोत. यानंतर शेवटी 6वा प्रश्न आहे, चैन बोटामध्ये घेऊन त्याला एखादी वस्तू जर बांधली, म्हणजे एखादी वस्तू एखाद्या चैनला बांधल्यानंतर ती जर अशा गोल 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 फिरवली तर ती वस्तू फक्त आपल्या बोटाच्या सभोवताली फिरते पण ती बोटाच्या बाहेर निघून जात नाही किंवा ती उडून बाजूला पडत नाही. कारण काय आहे, या ठिकाणी त्याला बांधलेलं आहे. मग ते बांधण्याची प्रक्रिया आणि त्याची आपल्या बोटाच्या सभोवताली फिरण्याची प्रक्रिया, ह्या दोन प्रक्रियांसंदर्भातली माहिती आपल्याला इथे पाहायची आहे. आणि याचा आणि भरती आणि ओहोटीचा काय आणि कुठे संबंध येतो या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे. तर आता आपण या संदर्भातलं भौगोलिक जे स्पष्टीकरण आहे, हे भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये, सर्व कृती केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. म्हणजे वर जेवढ्या आपण 6 प्रश्न आहेत आणि या 6 प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत आणि या 6च्या 6 प्रश्नांमध्ये पर्यायी होणारे जे परिणाम आहेत, ह्या सर्व परिणाम कशामुळे होतात, तर केंद्रोत्सारी बलामुळे. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय किंवा याची व्याख्या काय होईल, तर आता आपण इथे पुढे पाहूया. तर केंद्रोत्सारी बलाचे परिणाम आहेत, हे गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने काम करतात. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, गुरुत्वीय शक्ती आहे, आणि ह्याच गुरुत्वीय शक्ती कारणाने सर्व या पृथ्वीवरच्या वस्तू ज्या आहेत त्या पृथ्वीने धरून ठेवलेल्या आहेत. मात्र हे जे केंद्रोत्सारी बल आहे किंवा केंद्रोत्सारी शक्ती आहे, ही मात्र काय करते, या गुरुत्वीय बलाच्या विरोधी काम करते किंवा विरोधी शक्ती जी आहे ती निर्माण करते, बल प्रयुक्त करते. केंद्रातून बाहेर जाणारा म्हणजेच केंद्रातून बाहेर जाणारी ऊर्जा किंवा केंद्रातून बाहेर जाणारे बल म्हणजेच केंद्रोत्सारी बल होय. अलग लक्षात, एकदा थोडक्यात समजून घेऊया. केंद्रातून बाहेर जाणारं बल म्हणजे केंद्रोत्सारी बल होय. आता आपण जेवढी उदाहरणं पाहिलीत, पाणी आपण मिक्सरमध्ये फिरवतो पण ते काय होतं, एका विशिष्ट केंद्राच्या सभोवताली फिरतं. आपण बोटामध्ये चैन घेतलेली आहे, त्याला एक वस्तू बांधलेली आहे आणि ती गोल गोल फिरवलेली आहे, ती काय होते, ह्या बोटाच्या सभोवताली फिरते. म्हणजे ही एक शक्ती आहे, ह्या शक्तीने त्याला धरून ठेवलेलं आहे. म्हणजे ही केंद्रकीय शक्ती आहे आणि ह्या केंद्रकीय शक्तीच्या बाहेर काम करणारी किंवा बाहेर ऊर्जा निर्माण करणारी वस्तू, बाहेर बल निर्माण करणारी वस्तू. तर चला पुढे अजून गोष्टी काही समजून घेऊयात. यानंतर यामध्ये म्हटलेलं आहे की याचे काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. 2 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण आहे, एकच उदाहरण दिलेलं आहे. जत्रेमध्ये चक्राकार पाळणा आपल्याला सर्वांना माहिती आहे. 2 चक्राकार पाळणे असतात. एक अशा पद्धतीने पाळणा फिरतो आणि दुसरा उंच अशा प्रकारचा पाळणा फिरतो. आणि ह्या दोन्हीपैकी आपण चक्राकार जो स्वतःभोवती गोल फिरतो त्या पाळण्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. या पाळण्यामध्ये बसल्यानंतर काय होतं की आपण त्याच्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला दूर लोटल्यासारखं होतं.
म्हणजे आपला जो तोल आहे तो बाहेरच्या बाजूने ते फिरत असताना जातो आणि याशिवाय त्याच्या चारही बाजूने ज्या बकेट बसवलेल्या असतात की ज्यामध्ये आपण जाऊन बसतो, ह्या बकेटचा जो भार आहे हा भार बाहेरच्या बाजूने गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीने हे एक उदाहरण आहे की त्या उदाहरणानुसार की ही जी गुरुत्वीय बल आहे किंवा ज्या ठिकाणी धरून ठेवलेलं आहे केंद्रकीय बल आहे, ह्या केंद्रकीय बलाच्या विरुद्ध दिशेने काम करणारं बल, जेणेकरून बकेट बाहेर गेल्यासारखे वाटते आणि आपल्याला बाहेर फेकल्यासारखा अनुभव होतो, या दोन्ही जे बल निर्माण होतात हे बल कोणते आहेत? केंद्रोत्सारी बल आहेत। तर यानंतर केंद्रोत्सारी बलाबद्दलची आता माहिती इथे पाहूया। केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल ह्या दोघांचा काय संबंध आहे? मला अपेक्षा आहे की सर्वांना केंद्रोत्सारी बल, केंद्रोत्सारी बलाची उदाहरणं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या घटना आहेत, म्हणजे कोणत्या घटना, भरती आणि ओहोटीच्या, ह्या सर्वांच्या लक्षामध्ये आलेल्या असतील। तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळायला काही हरकत नाही। केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल हे दोन्ही बल जे आहे हे परिवलनामुळे होते। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पृथ्वी जी आहे ती स्वतः भोवती गोल गोल फिरते, म्हणजेच त्यालाच परिवलन असं म्हणतात। पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन असं म्हणतात आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला परिभ्रमण असं म्हणतात। तर परिवलनामुळेच ह्या प्रकारच्या गुरुत्वीय बल आणि दुसरं म्हणजे केंद्रोत्सारी बल दोन्ही निर्माण होतात। हे बल मिळते, ह्या बलालाच प्रेरणा किंवा बल, दुसरा म्हणजे मराठीमध्ये बलाला एक समानार्थी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि तो आहे प्रेरणा। तर त्याही शब्दाचा पुन्हा पुन्हा या ठिकाणी वापर येईल, तर आपण त्या ठिकाणी बल असं गृहीत धरावं। तर परिवलनामुळे केंद्रोत्सारी बल जे आहे ते निर्माण होतं आणि पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते, म्हणजे पृथ्वी गोल गोल फिरते, बरोबर। आणि हे गोल गोल फिरत असताना त्यावर असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या प्रत्यक्ष बाहेरच्या दिशेने फेकल्या गेल्या पाहिजेत, परंतु तसं न होता गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला धरून ठेवते आणि मात्र केंद्रोत्सारी बल जे आहे हे केंद्रोत्सारी बल पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूने प्रयुक्त होतं किंवा निर्माण होतं। बल पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते, केंद्रोत्सारी प्रेरणा याला म्हणतात। आता ह्या ठिकाणी ही महत्वाची ओळ आहे, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करण्याच्या क्रियेला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात। आता या ठिकाणी केंद्रोत्सारीची जी व्याख्या आहे ती व्याख्या इकडे आपल्याला समजलेली आहे। या प्रेरणेमुळेच अवकाशामध्ये वस्तू फेकली जाऊ शकतात, म्हणजे एवढी शक्ती निर्माण होते की त्यामुळे वस्तू बाहेर फेकल्या जाऊ शकतात। परंतु असं का होत नाही पृथ्वीवर? कारण पृथ्वीवर ह्या म्हणजे बाहेर फेकल्या जाणाऱ्या केंद्रोत्सारी बलापेक्षा किंवा केंद्रोत्सारी प्रेरणेपेक्षा पृथ्वीची जी अंतर्गत असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ही गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्या कित्येक पटीने अधिक आहे। याच कारणाने पृथ्वीवर असणारी कोणतीही वस्तू अवकाशामध्ये फेकली जात नाही। तर मला अपेक्षा आहे की सर्वांची ही गोष्ट लक्षात आलेली असेल। या ठिकाणी केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल ह्या दोघांबद्दलची आपण माहिती पाहिलेली आहे। पृथ्वीमध्ये केंद्रोत्सारी बल जे आहे पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे आणि त्याच्या परिवलनामुळे बाहेरच्या बाजूने जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेला केंद्रोत्सारी ऊर्जा असं म्हणतात किंवा केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात। आणि ही प्रेरणा निर्माण होऊन देखील पृथ्वीवर असणारी कोणतीही वस्तू पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा आकाशामध्ये फेकली जात नाही। याच्या मागचं कारण आहे की पृथ्वीमध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती या बाहेर निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी शक्तीपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। ठीक आहे, अधिक केंद्रात गुरुत्वीय बल कार्य करते, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये गुरुत्वीय बल कार्य करते आणि गुरुत्वीय बलापेक्षा गुरुत्वीय बल जे आहे हे गुरुत्वीय बलापेक्षा केंद्रोत्सारी बलापेक्षा ती अनेक पटीने अधिक असते, म्हणून वस्तू पृथ्वीच्या बाहेर फेकली जात नाही। ही गोष्ट किंवा ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी काही आकृत्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत। ह्या आकृत्याचं स्पष्टीकरण सुद्धा इथे आपण पाहूया। प्रथमतः ह्या
पृथ्वीची आकृती आहे आणि या ठिकाणी मी इथं उत्तर ध्रुव म्हटलेलं आहे, खाली दक्षिण ध्रुव म्हटलेलं आहे. याही ठिकाणी वर उत्तर ध्रुव म्हटलेलं आहे, खाली दक्षिण ध्रुव म्हटलेलं आहे आणि इथे मात्र मध्यभागी मी पृथ्वीच्या मध्यभागी उत्तर ध्रुव म्हटलेलं आहे. म्हणजेच आपण पृथ्वीला वरच्या बाजूने पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस ती वरच्या बाजूने अशा पद्धतीने ती गोल फिरणार आहे, ती गोल फिरत असताना ज्याप्रमाणे आपण एखादी भिंगरी फिरवल्यानंतर ती अशी गोल फिरते, तशा पद्धतीने पृथ्वीची जी आहे अशा प्रकारची फिरण्याची प्रक्रिया आहे. आणि या वेळेला पृथ्वी फिरत असताना या ठिकाणी हे जे बाण दाखवलेले आहेत, हे बाण काय करत आहेत, हे बाण जे आहेत हे केंद्रोत्सारी ऊर्जा निर्माण करतात, केंद्रोत्सारी बल प्रयुक्त करतात किंवा केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य करतात. आता हे झालं आपण वरून पाहिल्यानंतर. त्यानंतर जर पृथ्वीला समोरच्या बाजूने पाहिलं, वरच्या बाजूला उत्तर ध्रुव, खालच्या बाजूला दक्षिण ध्रुव आणि मध्ये पृथ्वी, आणि ती ज्यावेळेस अशा पद्धतीने समोरून अशा पद्धतीने फिरणार आहे, ती फिरत असताना या ठिकाणी हा जो भाग आहे आपण विषुववृत्तीय भाग आहे, या ठिकाणी एक रेषा ओढलेली आहे आणि ही काल्पनिक रेषेने या ठिकाणी काही ॲरो किंवा काही बाण मी दाखवलेले आहेत आणि हे काय करतायत, सगळेच्या सगळे बाहेरच्या दिशेने दाखवलेले आहेत, म्हणजे बाहेरच्या दिशेने केंद्रकीय बल प्रयुक्त होतंय. तर या ठिकाणी इथे हीच आकृती पुन्हा या ठिकाणी काढलेली आहे. याच्यामध्ये हा पृथ्वीचा मध्य आहे, ही पृथ्वी आहे, वर उत्तर ध्रुव, खालच्या बाजूने दक्षिण ध्रुव आणि यामध्ये दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याच्यामध्ये एक रेषा मी दाखवलेली आहे. ही रेषा काय दाखवते की पृथ्वीपासून बाहेरच्या बाजूला बल प्रयुक्त होतं. या ठिकाणी जी आहे आणि या ठिकाणी सी आहे. जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि सी म्हणजे केंद्रोत्सारी बल. आणि केंद्रोत्सारी बल हे पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूने प्रयुक्त होतं, तर पृथ्वीच्या आतल्या बाजूने गुरुत्वीय बल आहे, हे दाखवण्यासाठी ही तिसरी आकृती इथे दाखवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आपण 3 आकृत्या पाहिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये पृथ्वीला वरच्या बाजूने पाहिलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने कशा पद्धतीने केंद्रोत्सारी ऊर्जा निर्माण होते, समोरच्या बाजूने कशा प्रकारची केंद्रोत्सारी ऊर्जा निर्माण होते आणि त्यानंतर या ठिकाणी पृथ्वीच्या आतल्या बाजूला असणारं गुरुत्वीय बल आणि बाहेरच्या बाजूला निर्माण होणारं केंद्रकीय प्रेरणा किंवा केंद्रकीय बल, या संदर्भातली माहिती आपण या बाजूने अभ्यासलेली आहे. तर मला अपेक्षा आहे की किरणोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल या संदर्भातली माहिती आपल्याला समजलेली असेल. तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे भरती आणि ओहोटी. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त काय केलं, भरती आणि ओहोटी या संदर्भातली पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे आणि ह्यासाठी म्हणजे ह्या भरती आणि ओहोटी प्रक्रिया निर्माण होण्यासाठी ज्या काय ऊर्जा आहेत, केंद्रकीय ऊर्जा आणि गुरुत्वीय ऊर्जा, या दोघांसंदर्भातला आपण अभ्यास केलेला आहे आणि आता आपण भरती ओहोटीकडे येऊया. यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले म्हणजे चंद्र आणि सूर्य या दोघांचं गुरुत्वीय बल. हे 2 गुरुत्वीय बल या भरती ओहोटीसाठी महत्त्वाचं आहेत. याशिवाय पृथ्वीचं सुद्धा गुरुत्वीय बल या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जर दोघांचं गुरुत्वीय बल असतं, पृथ्वीला जर गुरुत्वीय बल नसतं तर त्यांनी सगळ्या वस्तू स्वतःकडे ओढून घेतल्या असत्या, पण पृथ्वीला सुद्धा स्वतःचं गुरुत्वीय बल आहे. यानंतर दुसरा आकडा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते व चंद्राचे अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती फिरणे देखील या क्रियेमध्ये होते. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती पृथ्वी ही प्रत्यक्षरित्या फिरते, मात्र चंद्र मात्र अप्रत्यक्षरित्या फिरतो. या सगळ्या ज्या क्रिया आहेत, ह्या सगळ्या क्रिया भरती आणि ओहोटीसाठी कारणीभूत आहेत. पुढे तिसरा आकडा, परिवलनामुळे केंद्रोत्सारी बल निर्माण होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून हे बल निर्माण होतं. जर आपण चैन आणि चैनीला बाहेर जोडलेली वस्तू ही जर अशी फिरवली नाही तर ती वस्तू जागेवर राहील. म्हणजेच या ठिकाणी फिरवणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच काय होईल, केंद्रोत्सारी बल निर्माण होईल. आणि हे केंद्रोत्सारी बल निर्माण होण्यासाठी पृथ्वीचं परिवलन हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने या 3 गोष्टी आहेत की ह्या 3 गोष्टींमुळेच पृथ्वीची भरती आणि पृथ्वीवर निर्माण होणारी भरती आणि ओहोटी कारणीभूत आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टींमुळेच ह्या गोष्टी घडतात.
आता कशा घडतात, काय होतात, या संदर्भामध्ये पुन्हा एक आकृती आपल्या समोर दिलेली आहे आणि ह्या आकृतीला आपण इथे समजून घेऊया. या ठिकाणी मध्यभागी मी पृथ्वी दाखवलेली आहे. ही जी आहे ही पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या मध्यभागी उत्तर दिशा मी दाखवलेली आहे. याचाच अर्थ काय आहे की पृथ्वीला आपण आता वरच्या बाजूने पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण उत्तर दिशा दर्शवलेली आहे आणि पृथ्वीचा हा गोल भाग आहे आणि या ठिकाणी लंबवर्तुळाकृती एक रेषा ओढलेली आहे किंवा आपण असं म्हणूया लंबवर्तुळाकृती एक आकृती पृथ्वीच्या सभोवताली काढलेली आहे. याचं काय कारण आहे किंवा काय पर्पज आहे हे समजून घेऊया. या ठिकाणी इथे पहा, इकडच्या बाजूने हा चंद्र आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्र हा महत्वाचा आहे. चंद्र जो आहे, चंद्र या बाजूने आहे, म्हणजे चंद्रामध्ये कोणतं बल आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे. पृथ्वीमध्ये सुद्धा स्वतःच गुरुत्वाकर्षण बल आहे आणि मग चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे किंवा गुरुत्वाकर्षण बलामुळे या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंना या बाजूने ओढलं जातं आणि हे दर्शवण्यासाठी या ठिकाणी हा काळा बाण जो आहे तो दाखवलेला आहे. या ठिकाणी असणारे काय झालेलं आहे, पाणी किंवा जे काय आकर्षण, चंद्राच्या आकर्षणामुळे या ठिकाणी भरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्याच विरुद्ध दिशेला सुद्धा हे दिसतंय. विरुद्ध दिशेला असं का होतं, कारण या ठिकाणी जर गुरुत्वाकर्षण बलामुळे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे या ठिकाणी जर भरती आलेली असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला मात्र केंद्रोत्सारी बल निर्माण होतं आणि ह्या केंद्रोत्सारी बलामुळे या ठिकाणी सुद्धा भरती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता कुठे कुठे केंद्रोत्सारी बल निर्माण होतं आपण पाहिलं. अशा पद्धतीने आपण खुणा केलेल्या आहेत. इथे दिसतं की नाही, बाहेरच्या बाजूने जाणाऱ्या रेषा आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे याच पद्धतीने इकडे सुद्धा अशाच पद्धतीने बल निर्माण झालेलं आहे आणि हे कोणतं बल आहे, केंद्रकीय बल आहे, केंद्रोत्सारी बल आहे. केंद्रोत्सारी बलामुळे भरती निर्माण झालेली आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला चंद्राच्या आकर्षणामुळे किंवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरतीची प्रक्रिया निर्माण झालेली आहे. मग आता याच्या विरुद्ध दिशेला या ठिकाणी मात्र या ठिकाणी ओहोटी निर्माण झालेली आहे. म्हणजेच यांच्या विरुद्ध दिशेला भरती तर याच्या दोन्ही बाजूला म्हणजे 90 अंशांच्या कोणावर आपल्याला ओहोटी निर्माण झालेली पाहायला मिळालेली आहे. यामध्ये हा जो बाण दाखवलेला आहे हा गुरुत्वाकर्षण बल, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचा जो बाण दाखवलेला आहे हा केंद्रोत्सारी बला किंवा केंद्रोत्सारी प्रेरणा संदर्भात, केंद्रोत्सारी बला संदर्भात तो बाण दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने ही आकृती आपल्याला समजलेली असेल. आणि यानंतर आता आपण काय करूया, या संदर्भातलं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये भरती आणि ओहोटी निर्माण होण्याच्या प्रक्रिया इथे समजून घ्यायचा आहे. भरती आणि ओहोटी निर्माण का होतात, तर याच आकृतीच्या संदर्भामध्ये खाली काही मुद्दे आलेले आहेत. यामध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे, म्हणजे सूर्याच्या मानाने चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या अगदी जवळ आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर पृथ्वी चंद्राच्या अगदी जवळ असल्यामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अधिक परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जास्तीत जास्त परिणामकारक हे चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल आहे. आणि या ठिकाणी सापेक्ष बलामुळे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य ह्या तिघांच्याही सापेक्ष म्हणजे एकत्रित बलामुळे, सापेक्ष स्थितीमुळे भरती आणि ओहोटी येते. परत एकदा समजून घेऊया. पृथ्वीच्या जवळ, सूर्याच्या मानाने पृथ्वीच्या जवळ चंद्र आहे आणि ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम हा पृथ्वीवर अधिक प्रमाणामध्ये झालेला पाहायला मिळतो किंवा सूर्याच्या मानाने तो परिणामकारक असतो. आणि हा सूर्याच्या मानाने परिणामकारक असल्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे किंवा विशिष्ट स्थितीमुळे या ठिकाणी भरती आणि ओहोटी या प्रक्रिया निर्माण होत असतात.
यामध्ये भरती आणि ओहोटी ज्या ठिकाणी येते त्याच्या विरुद्ध दिशेला मात्र भरती आणि ओहोटी आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सर्व कशामुळे होतं तर हे केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे। इथे हे जे स्पष्टीकरण दिलेली आहेत ही भौगोलिक स्पष्टीकरण आहेत ही या संदर्भामध्ये आहेत। एका बाजूला म्हणजे याच्या पृथ्वीच्या समजा ज्या बाजूने चंद्र आहे त्या बाजूने जर भरती आलेली असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा भरतीच आलेली असते। परंतु विरुद्ध बाजूला भरती येण्याचं कारण काय आहे? केंद्रोत्सारी बल आहे। याचबरोबर ज्या ठिकाणी ओहोटी आलेली आहे ह्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा ओहोटीच आलेली असते आणि याला सुद्धा कारणीभूत कोण आहे? केंद्रोत्सारी बल आहे। यानंतर पुढचा मुद्दा पाहूया। यामध्ये 0 अंशावर जर भरती असेल, या ठिकाणी समजा आपण 0 अंश मांडला, या ठिकाणी 0 अंश मांडला तर या ठिकाणी 180 अंशावर सुद्धा काय असते? 180 अंशावर सुद्धा भरती असते। इथे पहा त्यांनी भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे 0 अंशावर जर भरती असते तर त्याच्या विरुद्ध दिशेला 180 अंशावर देखील भरती असते। म्हणजे 0 अंश म्हणजे रेखावृत्त, सॉरी रेखावृत्त शब्दाचा वापर इथं करायचा राहून गेला। तर या ठिकाणी जर आपण पृथ्वीचा हा भाग या ठिकाणी समोरचा भाग जर आपण 0 अंश रेखावृत्त जर समजला तर त्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या 180 अंश रेखावृत्तावर देखील भरती आलेली असते। आणि त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या ह्या बाजूला या ठिकाणी जर 90 अंशामध्ये या ठिकाणी आपण समजा 90 अंश रेखावृत्त मांडलं आणि या ठिकाणी जर ओहोटी असेल तर या ठिकाणी 270 अंशावर देखील आपल्याला ओहोटी आलेली पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीची प्रक्रिया या ठिकाणी होते। आणि शेवटचा मुद्दा आपल्याला इथं अभ्यासायचा आहे। याच वेळी त्यांच्या काटकोन स्थितीमध्ये ओहोटी असते, म्हणजे या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे त्या पद्धतीने किती 0 9 1 9 9 3 18 9 3 27 9 चौक 36 हा तर 270 अंशावर 270 अंश रेखावृत्तावर आपल्याला ओहोटी पाहायला मिळते। तर इथे ओहोटी, इथे ओहोटी, इकडे भरती, इकडे भरती। तर भरती आणि ओहोटी समजून घेतलेली आहे। आणि प्रत्येक म्हणजे काटकोन स्थिती त्यांनी का सांगितलेली आहे तर या ठिकाणी काटकोन स्थिती निर्माण होते आणि याही ठिकाणी काटकोन स्थिती निर्माण होते। आणि ह्या काटकोन स्थितीमध्ये इथे जर ओहोटी असेल तर काटकोन स्थितीमध्ये भरती असते, या ठिकाणी भरती असेल तर काटकोन स्थितीमध्ये ओहोटी असते। तर अशा पद्धतीची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे। आतापर्यंत आपण या गोष्टीला पुन्हा एकदा रिकॉल करूया पटकन। अपवाद वगळता समुद्रामध्ये सर्व ठिकाणी भरती आणि ओहोटीची प्रक्रिया होते। आणि ह्या भरतीच्या आणि ओहोटीच्या प्रक्रिया जी आहे दर 12 तास आणि 25 मिनिटांनी ही नियमित होत असते। आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांसाठी ही एक दररोजची बाब आहे, यामध्ये काही नाविन्यपूर्ण त्यांना वाटत नाही। म्हणजे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे। यामध्ये हे सगळं घडण्यामागचं कारण काय आहे तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत आहेत। चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ह्या तिघांच्या गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा थेट त्यांचे संबंध येतो। आणि हे प्रयोग आपण पाहिले, छोटे छोटे प्रयोग, याच्यावरून आपल्याला कशाचा काय अभ्यासायला मिळालेला आहे तर केंद्रोत्सारी बल अभ्यासायला मिळालेला आहे। याचा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये म्हणलेलं आहे केंद्रोत्सारी बलाचा परिणाम म्हणजे वरील सगळ्या 6च्या 6 मुद्द्यांमध्ये किंवा 6च्या 6 प्रयोगामध्ये पाहायला मिळालेला आहे। आणि केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल यांच्याच हे जे निर्माण होतं हे कशामुळे निर्माण होतं तर परिवलनामुळे निर्माण होतं। पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते त्यालाच केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हटलं जातं। यामुळे अवकाशामध्ये वस्तू फेकल्या जाऊ शकतात, फेकल्या जात नाहीत, फेकल्या जाऊ शकतात, परंतु असं का होत नाही कारण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती केंद्रोत्सारी बलापेक्षा अनेक पटीने अधिक आहे किंवा जास्त आहे। यानंतर या 3 आकृतींचं स्पष्टीकरण पाहिलं।
यानंतर भरती ओहोटी पाहिली, भरत्या ओहोटीची कारणं पाहिलेली आहेत आणि कारणानंतर भरती आणि ओहोटी होण्यामागचं कशा पद्धतीने पृथ्वीवर होतात हे आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्या संदर्भातलं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी क्रमाक्रमाने आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज या भरती आणि ओहोटीचा पहिला भाग अभ्यासलेला आहे. ओके.